नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण वर्षभर टिकणारे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे खुसखुशीत असे कुरकुरे बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। तर कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी भिजवून घेतलेला 1 वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे आणि भिजलेला साबुदाणा तुम्ही बघू शकता छान असा मऊसूत भिजलेला आहे। तर आता हा साबुदाणा आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि ज्या वाटीने मोजून साबुदाणा घेतलाय त्याच वाटीने 2 वाटी पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचे। पाणी गरम झालं की या पाण्यामध्ये पाव चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचे। काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे कुरकुऱ्यांना रंग छान येतो। आणि पाणी उकळलं की या पाण्यामध्ये भिजलेला 1 वाटीभर साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून घेतल्यानंतर हाय टू लो फ्लेमवर हा साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी साबुदाणा हाय टू लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घेतला आहे आणि 5 मिनिटांनंतर बघू शकाल की साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल की साबुदाण्याचं मिश्रणसुद्धा घट्ट झालेला आहे। तर यापेक्षा जास्त हे मिश्रण शिजवून घ्यायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर हा साबुदाण्याचं मिश्रण अजून थोडं घट्ट होतं। त्यामुळे गॅस बंद करायचा आणि हा शिजलेला साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर हे साबुदाण्याचं मिश्रण थंड होईपर्यंत इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची। साल काढून घेतल्यानंतर आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी इथे बटाटे खिसून घ्यायचे आहे। तर इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे खिसून घेतले। खिसून घेतल्यानंतर आपल्याला खिसणीला लागलेला बटाटा हाताने काढून घ्यायचा आहे आणि हा खिसून घेतलेला बटाटा आता आपल्याला साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे। तर इथे मी साबुदाण्याचं मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर बघू शकाल की अजून थोडंसं हे मिश्रण घट्ट झालं। तर एकदम परफेक्ट असं मिश्रण कुरकुरे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। आता या मिश्रणामध्ये खिसून घेतलेला बटाटा घालायचा आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं आणि त्यानंतर या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये मीठ आणि बटाटा व्यवस्थित चमच्याने मॅश करत करत आपल्याला हे कुरकुऱ्याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये मी बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर या ठिकाणी आता आपलं कुरकुरे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। तर साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी एका ग्लासमध्ये पायपिंग बॅग टाकून घेतली। तर पायपिंग बॅगऐवजी तुम्ही या ठिकाणी दुधाचं पॅकेटसुद्धा कुरकुरे बनवण्यासाठी वापरू शकता। तर या पायपिंग बॅगमध्ये मी मिश्रण भरून घेतलेलं आहे। तर ग्लासमधून ही पायपिंग बॅग अशी बाहेर काढून घ्यायची आणि त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी ही पायपिंग बॅग आपल्याला समोरून कैचीने कट करून घ्यायची। तर आता ही पायपिंग बॅग आपली कुरकुरे बनवण्यासाठी तयार झाली आहे आणि हे कुरकुरे मी घरामध्येच बनवणार आहे। तर फॅन खाली एक प्लास्टिक शीट टाकून घेतलेली आहे, त्यावरतीच मी आता हे कुरकुरे बनवून घेणार आहे। तर आपल्याला पायपिंग बॅगने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या मिश्रणाच्या अशा लांब लांब स्टिक तयार करून घ्यायच्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे उपवासाचे बटाटा कुरकुरे तयार होतात। बनवायला खूप सोपे आहे, फार मेहनत लागत नाही। जास्त प्रमाणात जरी तुम्हाला हे बनवायचे असेल तर तुम्ही अगदी सहज हे कुरकुरे बनवून घेऊ शकता। तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे कुरकुरे तयार करून घेतले आहे। बघू शकता मस्त असे कुरकुरे तयार झाले। आता हे कुरकुरे मी रात्रभर फॅनच्या हवेखाली वाळून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 3 ते 4 तास उन्हामध्ये हे कुरकुरे वाळून घेणार आहे। तर आता हे कुरकुरे मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते। तर या ठिकाणी उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे वाळून तयार झालेले आहेत। वाळल्यानंतर बघू शकता खूप छान हे कुरकुरे वाळून झालेले आहे। कुरकुऱ्यांना रंगही खूप छान आला आहे। तर आता हे तयार केलेले कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते। तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यानंतर तेलामध्ये कुरकुरे सोडायचे आणि झाऱ्याने दाबून असे मस्त हे कुरकुरे तळून घ्यायचे। तळलेले कुरकुरे बाजूला ठेवते आणि परत थोडेसे कुरकुरे तळून दाखवते। सेम पद्धतीने कुरकुरे तेलामध्ये टाकायचे आणि झाऱ्याने दाबत मस्त हे कुरकुरे तळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी थोडेसे कुरकुरे तळून घेतलेले आहे आणि बघू शकता खूप मस्त असे आपले उपवासाचे कुरकुरे तयार झालेत आणि मस्त असे कुरकुरीत सुद्धा हे कुरकुरे तयार होतात।
तर माझ्या पद्धतीने उपवासाला खाण्यासाठी वर्षभर टिकणारे असे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।